नमस्कार, मी ऋषी करत मित्रांनो 2024चे इलेक्शन आलेले आहे आणि तुमच्या गावची ही नवीन मतदान यादी आलेली असते. ती मतदान यादी कशाप्रकारे बघायची आणि त्यामध्ये तुमचं नाव कसं शोधायचं आहे, याची सर्व माहिती आपण बघणार आहे. त्यामुळे मित्रांनो व्हिडिओ नक्की तुम्ही शेवटपर्यंत बघा. आपल्या चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. चला तर या ठिकाणी कशाप्रकारे यादी बघायची बघूयात. सर्वप्रथम काय करायचं, या वेबसाईटची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. voters.gov.in अशा प्रकारची ही वेबसाईट आहे. याची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. त्यावरती या पोर्टलवरून तुम्ही नवीन मतदान काढू शकता किंवा त्यामध्ये मतदानामध्ये जर तुमच्या काही दुरुस्ती करायची असेल नावात वगैरे, ते सुद्धा करू शकता. आता समजा तुम्हाला नंबर माहिती नाही तर काय करा, सर्च इन इलेक्ट्रल रोल यावरती क्लिक करा. तुम्ही याद्वारे तुमचं मतदान कार्डचा नंबर, वोटर कार्ड नंबरसुद्धा काढू शकता. या ठिकाणी मग तुम्ही तुमच्या नावावरून काढा किंवा तुमच्या मतदान कार्डचा नंबरवरून काढा. तुमचं मतदान कार्ड नंबर टाका, लँग्वेज सिलेक्ट करा, स्टेट सिलेक्ट करा, कॅप्चा टाकायचा आणि सर्च करा ॲटोमॅटिकली. नंतर तुमच्याकडे समजा मतदान कार्डचा नंबर नाही तर तुम्ही काय करू शकता, तुमच्या नावावरून काढू शकता. या ठिकाणी तुमचं राज्य, या ठिकाणी महाराष्ट्र, लँग्वेज मराठी, तुमचं नाव टाका. नंतर या ठिकाणी आडनाव टाकायचं आहे. नंतर तुमची डेट ऑफ बर्थ टाकायची आणि खाली या ठिकाणी एज येईल. एज आल्यानंतर खाली तुम्हाला डिस्ट्रिक्ट विचारलं आहे, त्या ठिकाणी तुम्हाला तुमचा जिल्हा या ठिकाणी निवडून घ्यायचा आहे आणि समोर तुमचा जो मतदारसंघ आहे तो मतदारसंघ निवडून कॅप्चा टाकून सर्च करायचं. ॲटोमॅटिकली तुमचे डिटेल्स या ठिकाणी पेस्ट होऊन येतील. समजा आता तेही तुमच्याकडे नाही तर तुम्ही तुमच्या मोबाईल नंबरद्वारे सुद्धा बघू शकता. मोबाईलद्वारे या ठिकाणी क्लिक करा. नंतर तुमचं महाराष्ट्र राज्य, लँग्वेज सिलेक्ट करा. खाली तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आणि कॅप्चा कोड टाकून सेंड OTPवरती क्लिक करायचं. तुमच्या मोबाईलवरती एक OTP येईल, तो OTP या ठिकाणी टाकून द्यायचा आहे. OTP आल्यानंतर या ठिकाणी OTP टाकून सर्च ऑप्शनवरती क्लिक करायचं. म्हणजेच काय, तर तुमच्या मोबाईलद्वारे सुद्धा तुम्ही तुमचा वोटर कार्ड नंबर हा बघू शकता. तर मी या ठिकाणी सर्च करतो. बघा या ठिकाणी सर्व इन्फॉर्मेशन, कोणतं गाव आहे, तुमचं नाव, तुमचं वय, रिलेटिव्ह नेम, स्टेट, डिस्ट्रिक्ट कोणतं आहे, असेंब्ली कॉन्स्टिट्युन्सी कोणती आहे, पार्ट कोणता आहे, पोलिंग स्टेशन काय आहे, पार्ट सिरियल नंबर हा महत्त्वाचा आहे. बघा हा नंबर तुमचा, याद्वारे तुम्ही तुमच्या गावची यादीसुद्धा समोर बघू शकता. आणि समोर ॲक्शनच्या खाली तुम्हाला फ्यू डिटेल्सवरती क्लिक करा. क्लिक केल्यानंतर तुमची A to Z इन्फॉर्मेशन आली. बघू शकता तुमची सर्व इन्फॉर्मेशन नवीन आहे. आणि याद्वारे जर तुम्हाला काही या ठिकाणी नावात वगैरे चूक असाल तर या ठिकाणी खाली ऑफिसरचे नंबर दिलेत, इलेक्शन ऑफिसरचे जे, त्यावर तुम्ही कॉल करून त्यांच्याकडून हे दुरुस्ती करू शकता. किंवा याची जर तुम्हाला प्रिंट काढायची असेल तर या ठिकाणी माहिती या ठिकाणी छापणे यावरती तुम्ही क्लिक करून प्रिंट ही काढू शकता. बघा अशा प्रकारे प्रिंट ही डाउनलोड झालेली आहे. आता सर्वप्रथम आपल्याला गावची मतदान यादी डाउनलोड करायची तर काय करायचं आहे, या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी तुम्ही सर्च करा इलेक्ट्रो रोल. अशा प्रकारे तुम्हाला गुगलला सर्च करायचं. सर्च केल्यानंतर खाली तुमच्यासमोर वेबसाईट येईल, चीफ इलेक्ट्रिक ऑफिसर महाराष्ट्र, या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर बघू शकता ही वेबसाईट आलेली. ही या ठिकाणी न्यू वेबसाईट आहे. आता यावरती तुम्हाला काय करायचं आहे, सर्व इन्फॉर्मेशन दिले. आता इथे इलेक्ट्रो रोल आणि PDF इलेक्ट्रो रोल या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्ही बघू शकता आता तुम्हाला या ठिकाणी तुमचं स्टेट दाखवलेलं आहे, महाराष्ट्र राज्य. नंतर तुम्हाला या ठिकाणी तुमचा सब डिस्ट्रिक्ट तुमचा डिस्ट्रिक्ट या ठिकाणी निवडून घ्या. तर तुमचा डिस्ट्रिक्ट निवडा. खाली तुम्हाला असेंब्ली दिली, तुमची जी असेंब्ली असेल ती असेंब्ली तुम्हाला या ठिकाणी निवडून घ्यायची. निवडल्यानंतर खाली लँग्वेज इंग्लिश, मराठी काय जे सिलेक्ट करायची ती निवडा. कॅप्चा कोड दिला आहे तो टाका. व्यवस्थित सर्व इन्फॉर्मेशन भरायची आणि खाली तुम्हाला पार्ट डिटेल्स या ठिकाणी तुम्हाला तुमचे गावचे नावही दिलेले आहेत. यामध्ये तुम्हाला तुमचं गावचं नाव शोधायचं आहे. आता या ठिकाणी सर्व तुमच्या असेंब्लीमध्ये, मतदारसंघामध्ये जेवढे गाव आहेत तेवढे या ठिकाणी तुम्हाला दिसतील. बघू शकता अशा प्रकारे तुम्ही ॲट अ टाईम 50सुद्धा गावं बघू शकता. तर मी 50 गावं निवडले आणि इथे समोर बाणाचे चिन्ह दिलेत. समोर चेक करून तुम्हाला तुमचं गाव हे शोधायचं. या पद्धतीने तुम्ही तुमच्या गावची यादी शोधू शकता. आता समोर गावच्या नावासमोर तुम्हाला इथे असे बाण दिलेले आहेत बघा, आणि समोर फायनल रोल अशा प्रकारे दिलेले. फायनल रोलमध्ये जर तुम्ही या ठिकाणी या बाणावरती क्लिक केलं तर तुम्हाला तुमची गावची मतदान यादी डाउनलोड होईल. थोडा वेळ या ठिकाणी वेट करा. अशा पद्धतीने बघू शकता तुम्हाला तुमची गावची मतदान यादी डाउनलोड झालेली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुमच्या मित्र मैत्रिणी नातेवाईकांना व्हिडिओ
शेअर करायला विसरू नका. बघू शकता या पद्धतीने तुम्ही तुमची मतदानाची यादी डाउनलोड करू शकता. ही तुमच्या गावची नवीन मतदान यादी जी 2024च्या इलेक्शनला राहणार आहे. या पद्धतीने तुम्ही ही यादी डाउनलोड करू घेऊ शकता. भेटूया अशाच नवीन व्हिडिओत नवीन माहितीसह. जय हिंद, जय महाराष्ट्र.